नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. अनधिकृत पब बारवर बुलडोजर फिरवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश. अंमली पदार्थ तस्करांवर नव्याने कारवाई करण्याचेही निर्देश. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार. अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरंदेश्वरींचं नाव चर्चेत. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सूर्यकांत पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार. आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळावं, इंडिया आघाडीची मागणी. उपाध्यक्षपद न दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवणार. 1975 मधील आणीबाणीचा निषेध करूया. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी राज्यघटनेतील मूल्यांचं पालन करूया. फडणवीसांचं ट्विट. दिल्लीत आज संध्याकाळी काँग्रेसची महत्त्वाची बैठक. विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्यता. खरगे, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान. नाशकात महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार एकमेकांविरोधात रिंगणात. विधानसभा महाविकास आघाडीसोबत लढाईच्या आहेत. संभाजी ब्रिगेडकडून इच्छा व्यक्त. महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू. तयारी करा. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांना आदेश. जुलैमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा. विधानसभेसाठी मनसेची तयारी. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. विधानसभा निवडणुकीत पवार गट नव्या चेहऱ्यांना संधी देणार. अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती. तर अजित पवार गटातील आमदार पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाची वर्ध्याचे खासदार अमर काळेंकडून मागणी. बळवंत वानखडे, अनिल बोंडेंनंतर आता काळेंकडून कार्यालयाची मागणी. विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून धीरज घाटे इच्छुक. घाटे यांच्याकडून सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान. निकमांनी निवडणूक लढवली, आता ते भाजपचे नेते. निकमांची नियुक्ती रद्द करा. विजय पालाडेंची मागणी. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या मिळकत करात त्रुटी. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात लातूर पोलिसांकडून वेगाने तपास सुरू. आतापर्यंत 6 जणांचे संबंध उघड. संजय जाधव पोलिसांच्या ताब्यात, तर 2 संशयितांची चौकशी सुरू. हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापूर बंदची हाक. मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर, मात्र शहर बंद. शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक. कथित ऑक्सिजन घोटाळा प्रकरणात नवी माहिती समोर. घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सारासार विचार करून कारवाईची मंजुरी द्या. मुंबई हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. तर किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील 3 दिवस पाऊस. हवामान विभागाचा अंदाज. अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरात सकाळपासून गणेश भक्तांची गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी. अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध फुलांनी आकर्षक सजावट. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. शुक्रवारी पालखीचं देहूकडून पंढरपूरकडे प्रस्थान. पुणेकरांसाठी खुशखबर. अटल सेतूवरून स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरीच्या फेऱ्या सुरू होणार. 3.5 तासात मुंबई पुणे प्रवास शक्य होणार. बेस्टच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता. बेस्ट बस प्रशासन आर्थिक संकटात. पालिकेकडे 1400 कोटी रुपयांची मागणी. मुंबईतून सुटणाऱ्या राज्यराणी, देवगिरी, हिंगोली जनशताब्दी रेल्वे गाड्यांना डिझेलऐवजी विद्युत इंजिन. इंधनावरील होणारा खर्च टाळण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वेचा निर्णय. मुंबईतील भायखळामधील राणीबागेत मे महिन्यात पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी. 3 लाख जणांनी दिली भेट. पालिकेला 1 कोटींहून अधिकचं उत्पन्न. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्ताराच्या कामास वेग. विस्तारासाठी आवश्यक असलेल्या OLS सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी. चिंचवड, आकुर्डी, चिखली भागात झालेल्या मुसळधार पावसानं पाणी साचलं. पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. पुन्हा पाणी तुंबल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. पालिका आयुक्तांचा इशारा. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील डिसेंबरला सुरू होणारी मिसिंग लिंक प्रकल्प आता मार्च 2025ला खुला होणार. प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता शाळेतच बस पास मिळणार। एसटी महामंडळाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार। हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार। मुंबई शहरासह उपनगरातील स्मशानभूमीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा बसवण्यात येणार। पालिकेकडून 9 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार। कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्याचा इशारा। हवामान विभागाकडून कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापानेर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, शेतशिवारांना तळ्याचं स्वरूप। कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती प्रकरणी कर्नाटक सरकारची समिती सांगलीच्या जतमध्ये दाखल। जतमधील 8 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी शिक्षकांची भरती केली होती। गोंदिया जिल्ह्यात कांदा लसूणच्या दरात मोठी वाढ। कांदा 50 रुपये प्रति किलो तर लसूण 350 रुपये प्रति किलोवर सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार।